प्रवीण भैया माने यांचा पक्ष प्रवेश आज रोहितदादा यांच्या हस्ते पार पडलेला आहे। तर आपल्यासोबत प्रवीण भैया यांचे समर्थक आहेत, तर त्यांच्या काय भावना आहेत आज आपण जाणून घेणार आहोत। आपण आपल्या नेत्यांनी आज प्रवेश केला त्याविषयी काय सांगाल? आमच्या नेत्यांनी पवार साहेबांच्या गटामध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही फार अतिशय उत्साही आहे आणि आम्ही तरुणामध्ये खरोखरच प्रवीण भैयाविषयी आणि पवार साहेबांविषयी पहिल्यापासूनच नवचैतन्य आहे आणि आम्ही ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेसपासून सुद्धा आमच्या मनामध्ये पवार साहेबच होते। आम्ही त्यांचंच काम चालू केलं, पण काही आमच्या नेत्यांना अडचणी आल्या त्यामुळे थोडं आम्ही थांबलो गेलो। तर आपल्या नेत्यांना अडचणी आल्यामुळे आपण लोकसभेच्या मध्यंतरी अजितदादांच्या गटामध्ये होता, आज पुन्हा आपण स्वगृही आला। तर येणाऱ्या विधानसभेला प्रवीण भैया माने हा एक इंदापूर तालुक्यामध्ये नवीन चेहरा असणार आहे अशी सर्वत्र चर्चा आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? सर्वत्र चर्चा आहे म्हणजे अख्ख्या तालुक्यातच चर्चा आहे आणि त्यांचं आणि तालुक्याचं गोरगरिबांशी नातं, तरुणांशी नातं, वयोवृद्धांबरोबर वागणं हे त्यांच्या कुटुंबाला ही संस्कृतीच आहे व वडीलधारी संस्कृती आहे त्यांच्यामध्ये आणि ते अतिशय त्यांचं काम तालुक्यामध्ये चांगलं आहे। नवीन बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलब्ध केलेला आहे। असे मदत ज्यांना पाहिजे त्यांना मदत करतात, जे आरोग्यासाठी मदत पाहिजे त्यांना आरोग्यासाठी मदत करतात, म्हणजे असं त्यांचे पहिल्यापासूनच कार्य आहे। त्याच्यामुळे ते काय आता नौकं कार्य नाही, त्यांचं फार जुनच कार्य चालू आहे। तर आता सध्या इंदापूरचे आजी आमदार आणि माजी आमदार या दोघांना बाजूला सारून प्रवीण भैया माने येणाऱ्या विधानसभेमध्ये इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतील का? 100% करणार की प्रतिनिधित्व जनतेच्याच मनात आहेत, ते जनतेशी त्यांची नाळ जुळलेली आहे, त्याच्यामुळे ते 100% इंदापूरच्या विधानसभेचं नेतृत्व करणार हे 100% आम्हाला तरुणांना खात्री आहे, आमच्या वडिलांना म्हणजे वयोवृद्धांना सुद्धा खात्री आहे की प्रवीण भैयाचं काम कसं आहे ते। तर नक्कीच इंदापूर तालुक्यामध्ये प्रवीण भैया माने यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्यांना तरुण वर्ग असेल किंवा वयोवृद्ध वर्ग असेल या देखील सर्व वर्गांमधून चांगला पाठिंबा मिळत आहे असं त्यांच्या समर्थकांकडून आपल्याला एक प्रतिक्रिया मिळालेली आहे। दुसरे एक युवा आपल्यासोबत आहेत, युवक समाजामध्ये काम करणारे, त्यांना काय वाटतं आजच्या या पक्ष प्रवेशाबद्दल, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। खऱ्या अर्थानं पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या आदरणीय पवार साहेबांच्या विचारानं प्रेरित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज भैयांचा प्रवेश होतोय आणि त्यांच्यासोबत आम्ही हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते देखील या पक्षामध्ये पुनश्च प्रवेश करतो, ही निश्चितच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे। खऱ्या अर्थानं आमच्या नेत्यांना म्हणजे आदरणीय भैयांना काही अडचणी आल्यामुळं अजित पवार गटामध्ये प्रवेश करावा लागला होता, परंतु आम्ही शरीराने तिकडे असलो तरी मनानं शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारासोबतच होतो, आम्ही कुठंच गेलो नव्हतो, आम्ही मनानं आणि विचारानं पवार साहेबांसोबतच होतो, त्याच्यामुळे आजचा प्रवेश निश्चितच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि तनाने मनाने धनाने सर्व प्रकारे तुम्ही सुप्रियाताईंच्या पाठीशी उभे होता, बरोबर आहे, परंतु आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जर अडचणी आल्या आणि भैयांना उमेदवारी मिळाली तर आपण काय निर्णय घ्याल? आता खऱ्या अर्थानं मगाशी ज्या पद्धतीनं शेवाळे बापूंनी सांगितलं की भैयांना उमेदवारी मिळणार की नाही याचा विचार सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा आहे। जनता जनार्दनाचा जो काही कौल असेल त्यानुसार आदरणीय साहेब निर्णय घेतील, त्याच्यातून प्रवीण भैयांना उमेदवारी मिळणार का नाही मिळणार याच्याविषयी मला वाटतं आता चर्चा करणं योग्य नाही, परंतु निश्चितच भैयांना जर पक्ष उमेदवारी देत असेल तर मला वाटतं निश्चितच भैयांचा विजय हा आजच निश्चित झालेला आहे, हे मी आपल्याला या आमच्या सर्व युवकांच्या वतीनं या ठिकाणी शब्द देतो। एक युवक म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं की प्रवीण भैया माने यांनी इंदापूर तालुक्यामध्ये कशा प्रकारचं कार्य केलेलं आहे। सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील प्रवीण भैया यांचं कार्य इंदापूर तालुक्यामध्ये सर्वश्रुत आहे। अजून एक सहकारी आहेत, त्यांना आपण विचारूया की आपली प्रतिक्रिया सांगा। नमस्कार। तर सर्वप्रथम मी प्रवीण भैयांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी ओरिजिनल राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये आज अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे। खरं तर हा अधिकृतरित्या प्रवेश केला म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की प्रवीण भैया हे मनाने
संपूर्ण मनानिशी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेचे नेते आहेत. तसेच आमचे मार्गदर्शक प्रवीणभाई यांना आज पक्षात समाविष्ट करून घेतल्याबद्दल शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा आम्ही पूर्णपणे आभारी आहोत. तर हे होते प्रवीण भैया माने यांचे काही समर्थक आणि इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य युवक देखील होते. तर या सर्वांमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे. कुठेतरी येणाऱ्या विधानसभेमध्ये इंदापूर तालुक्याची विधानसभा ही अत्यंत झुंजार अशा पद्धतीचे होणार आहे. तर या सर्व अपडेट पाहण्यासाठी News20 इंदापूर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद. आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.